राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 2 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन। खरी कृपा आत्मानुभवाकरता आहे। देवाच्या कृपेनं सर्व व्यवस्थित पार पडलं, आपली कृपा असावी। त्यांची कृपा असल्यावर काय कमी पडेल? सर्व सुखकारकच होईल, असे उद्गार आपण अनेकदा ऐकतो, स्वतः काढतो। त्यावेळेला मनात भावनाही उत्कट असतात। खरा साधक असेल तर निश्चितच असतात, परंतु कृपेचा खरा अर्थ, खरी किंमत आपण ओळखतो का? नुसतं प्रपंचातले प्रसंग निभावले, संकटांचं निराकरण झालं, आजार दूर पळाले म्हणजे कृपा झाली, एवढंच कृपेचं क्षेत्र आहे का? याचा विचार करणं महत्त्वाचं आहे। योगक्षेमं वहाम्यहम, कुणाचा योगक्षेम चालवतो? नित्याभियुक्ताना, परमेश्वराशी जे अनुसंधानानं सतत जोडलेले आहेत त्यांचा का? तर त्यांना देहबुद्धीचा आणि अनुषंगानं येणाऱ्या आणि कराव्या लागणाऱ्या व्यवहाराचा पूर्णपणे विसर पडलेला असतो। योग म्हणजे वस्तूंची उपलब्धता आणि क्षेम म्हणजे त्यांचं रक्षण। पण म्हणून प्रापंचिकाला अपेक्षित अशी शारीरिक सुखसाधनं मिळवून देव देत नाही, तर जीवनावश्यक तेवढ्या गोष्टींचा विनासायास पुरवठा होतो। म्हणून परमेश्वराचा किंवा सद्गुरूंच्या असीम कृपेचा इतका संकुचित अर्थ करणं बरोबर नव्हे। मनुष्य जन्माचा अंतिम साध्य काय? कशासाठी या जन्मात प्रयत्न करावयाचे आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे। आपण कितीही सुखसाधनं जमवली तरी आहार, निद्रा आणि मैथून यांच्या पलीकडे त्यांचा काही उपयोग होत नाही। किंबहुना सर्वच प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या या मूलभूत विकारांचं आपल्या दृष्टिकोनातून केलेलं उदात्तीकरण म्हणण्यापेक्षा सफाईदार उपभोग असं म्हणू। परंतु हे लक्ष नव्हे, लक्ष आहे ते आत्मदर्शनाचं, स्वरूप दर्शनाचं, स्वच्या ज्ञानाचं। आणि इतका मोठा अमूल्य ठेवा स्वप्रयत्नाने गाठणं माणसाला कधीही शक्य नाही। कितीही प्रयत्न केले आणि कितीही जन्म घेतले तरी नाही। सद्गुरू विण मोक्ष मिळे हे कल्पांती न घडे, असं समर्थ दासबोधात म्हणतात। म्हणून सद्गुरूंची खरी कृपा, खऱ्या अर्थानं त्यांचा अनुग्रह झाला असं तेव्हाच म्हणता येईल की जेव्हा आत्मानुभव येईल, आत्म्याचं दर्शन होईल, मी कोण हे कळेल। आणि त्यासाठीच त्यांच्या कृपेची अत्यावश्यकता आहे। ती प्राप्त करून घेण्यासाठी साधनाची जरुरी आहे आणि ते साधन निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून गुरुदेव हस्तक्षेप करून मार्ग सुकर करून घेतात। परंतु ते म्हणजे अथांग समुद्राच्या एखाद्या लाटेनंच काम व्हावं असं आहे। पूर्ण कृपा ही तेव्हाच झाली जेव्हा आत्मदर्शन होईल। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।